नमस्कार सर्वांना, मी रोनिकम. तर आपण आज बघणार आहोत तुम्हाला हे केलं तर सरकारी योजनांचा लाभ मिळणार. तर चला तर बघूया तुम्हाला कोणती गोष्ट करावी लागणार ज्यामुळे तुम्हाला सरकारी योजनांचा अनुदानांचा लाभ मिळणार. तर चॅनलला नवे आले असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता शासनाच्या कुठल्याही योजना जसे की शेती पिकांचे अतिवृष्टी नुकसान झाल्यामुळे अनुदान, पीक विमा अनुदान असेल, पीक विमा असेल, तसेच बाल संगोपन योजना, निराधार योजना राज्य शासन, लाडकी बहीण योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून वैयक्तिक लाभार्थ्यांच्या मानधन अनुदानांचा देणाऱ्या ज्या काही योजना आहेत या योजनांचा लाभ देण्यासाठी आधार अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच शासनाने या संदर्भात एक महत्वाची अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. बऱ्याच वेळा योजनांचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला जातो, योग्य त्या लाभार्थ्यांपर्यंत अनुदानाचा लाभ मिळत नाही आणि अशा परिस्थितीत योग्य त्या लाभार्थ्याला या अनुदानाचा लाभ मिळावा यासाठी शासनाच्या माध्यमातून डीबीटी सुरू करण्यात आला आहे. जे प्रत्येक योजनांसाठी तुम्हाला आता हे लागणार आहेत. म्हणजे प्रत्येक योजनेसाठी तुम्हाला आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. म्हणून तुम्हाला कोणतीही गोष्ट असो तिथं डीबीटी करणं आता आवश्यक ठरणार आहे. आता लाडकी बहीण योजना चालू झाली. लाडकी बहीण योजनेसाठी महिलांनी आधार कार्ड बँकेला लिंक केलं नव्हतं, तर लाडक्या बहिणींना या बँकेसाठी पैसे मिळाले नव्हते. तसंच शेतकऱ्यांनी अनुदानासाठी बँकेला जर अकाउंट लिंक नसले तरी शेतकऱ्यांना या अनुदानाअंतर्गत पैसे दिले जात नाही. अशा बरेच केंद्र शासनाचे असो किंवा राज्य शासनाचे असो कोणतीही योजना असो तुम्हाला आता डीबीटी करणं अनिवार्य आहे. जर तुम्ही तर डीबीटी केलेलं नसेल तर तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ हा मिळत जाणार नाही. त्यामुळे तुम्ही आताच सावध व्हा आणि आपली डीबीटी करून ठेवा. म्हणजे कसं याच्या पुढे ज्या योजना येतील त्या योजनाला तुम्ही सावधान असाल आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचे टेन्शन घ्यायचं काम नसणार. आणि तुम्ही जर डीबीटी केलं नसेल तर तुम्हाला पुढं समस्यांना सामोरे जावं लागेल. आता कोणत्याही शासकीय योजनाचा लाभ घ्यायचा असेल आधार कार्ड संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे. म्हणजे डीबीटी असणं आवश्यक आहे. कारण आधार संलग्न बँक खात्यात यापुढे सर्व मदत अनुदान देण्यात येणार आहे. आता याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने राज्य पद्धत निर्गमित करण्यात आले आहे. तर अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने तुम्हाला असे राज्य निर्मिती करण्यात आला आहे. तुम्हाला कोणतीही योजना असू द्या, कोणतीही, तुम्हाला प्रत्येक योजनेसाठी हे आधार कार्ड आता महत्वाचं ठरणार आहे. प्रत्येक कामासाठी आधार कार्ड महत्वाचं जसं आहे तसं तुम्हाला बँकेत अनुदान आणण्यासाठी हे आधार कार्ड महत्वाचं आहे. म्हणून बँकेत जाऊन आधी आपल्या अकाउंटला आधार कार्ड लिंक करून घ्या. त्यामुळे आता सर्व शासकीय योजनाचा लाभ घेण्यासाठी शासनाने आधार आणि आधार संलग्न बँक खाते अनिवार्य केले आहे. कारण यापुढे कोणतेही योजनांचे अनुदान हे तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी आपले आधार हे बँक खात्याची संलग्न आहे की नाही हे नक्की तपासावे व नसेल तर ते आपले आधार कार्डाची संलग्न करून घ्यावे. म्हणून प्रत्येक लाभार्थ्यांनी हे लिंक करणं गरजेचं आहे. लाभार्थी म्हणण्यापेक्षा एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, कोणीही असो त्यांना जर कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा त्यांना कोणतेही लोन घ्यायचं असेल, कोणतेही कामं असतील, ते तुम्हाला आधी काय विचारता, तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का? जर तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक असेल तर तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ दिला जातो. किंवा कोणत्याही योजनेचे लोन घेणे असो किंवा कोणतीही बँकिंग कामं असो तुम्हाला आधी आधार कार्ड लिंक करणं गरजेचे असते. म्हणून सर्वांनी आधार कार्ड लिंक करणं एक खूप आता गरजेचे आहे. तुम्ही आता बघू शकता सरकारी योजनेअंतर्गत आपण रेशन दुकानात जातो. रेशन दुकानात तुम्हाला काय सांगितले की तुम्ही आधार कार्ड लिंक करा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक जण बायोमेट्रिक पद्धतीने हे तुम्हाला थंब देऊन हे तुमची आधार संलग्न करणं गरजेचे आहे. तशा प्रकारे आपण बघितलं शेतकऱ्यांना प्रत्येक योजनेसाठी आता आधार कार्ड लिंक करायला होतात. त्या प्रकारे आपण लाडकी बहीण योजना बघितली. लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हालाही प्रत्येक महिलांना हे आधार कार्ड लिंक करायला आता सांगितलं गेलंय. तसंच पीक विमा असो किंवा लहान बाळांच्या कोणतीही योजना असो लहान बाळांनाही पैसे दिले जातात. त्या अंतर्गत ते 5-6 हजार रुपये येतात. त्या 5-6 हजारसाठी लहान बाळांचे सुद्धा अकाउंट हे बँकेला आधार कार्डाशी लिंक केलेले असते. ते पैसे सुद्धा मुलांना या आधार कार्डवरती दिले जातात. शिष्यवृत्तीचे पैसे येतात, ते शिष्यवृत्तीचे पैसे सुद्धा आधार कार्डावरती दिले जातात. म्हणून आता प्रत्येकाने आपले आधार कार्ड लिंक आहे का हे बघा आणि आधार कार्ड आपल्या बँकेना लिंक करून घ्या. तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.